नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना स्क्रीन दिसते आणि आवाज येतोय। जे जे विद्यार्थी जॉईन होत आहे त्यांनी वाय टाइप करा पटपट। यस, पृथ्वीराज शिंदे, अक्षय गाडेकर पटपट। बाकीच्यांनी पण जॉईन व्हायचंय। आकांक्षा चव्हाण, रुपेश पवार, पटपट बाकी स्टुडंटने पण जॉईन व्हायचंय। महेश जगताप, कोमल हिरे, सर्वांना गुड मॉर्निंग। चला पटपट जॉईन व्हा सगळ्यांनी। चला वेळ वाया घालू नका, पटपट जॉईन व्हा। बरेच विद्यार्थी जॉईन दिसताय पण वाय टाइप करायला पण जीवावर करताय। काय हरकत नाही, वाय टाइप करायला एवढा पण वेळ नाही लागत। आपण इतकं जीवावर करायची गरज नाही ना। जॉईन जास्त दिसताय पण वाय टाइप करणं पण आपल्याकडनं होत नाही। सार्थक शेलार, समीक्षा मोरे, भावेश, प्रतीक्षा काळे। यस, तर चला मित्रांनो, आपण आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करूया। कालच्या लेक्चरमध्ये आपण चॅप्टर स्टार्ट केला आहे अल्कोहोल, फिनॉल अँड इथर्स। तर त्यातला आपण अल्कोहोलचा पार्ट घेतलाय बघा। जसं अल्कोहोलमध्ये आपण अल्कोहोल, त्याचं क्लासिफिकेशन, नंतर त्याचं नॉमेक्लेचर घेतलं। नॉमेक्लेचर नंतर विचार केला तर आपण त्यामध्ये जनरल त्याच्या प्रिपरेशन मेथड घेतले आहे। नंतर फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी। तर बघा, केमिकल प्रॉपर्टी मध्ये आपण डिहायड्रेशन रिॲक्शन लास्ट घेतली होती माझ्या मते। डिहायड्रेशन म्हणजे काय तर माहिती आहे आपल्याला, जो अल्कोहोल आहे त्या अल्कोहोल मधला कोणता मॉलिक्यूल रिमूव्ह होतो मित्रांनो, तर वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतोय। कसा रिमूव्ह करतो आपण तर माहिती आहे आपल्याला, जो अल्कोहोल आहे त्या अल्कोहोलला आपण हीट देतोय कोणासोबत मित्रांनो, तर कॉन्सन्ट्रेटेड H2SO4। मग हा कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 काय करतो, तो जो अल्फा कार्बन आहे त्याचा OH काढतो आणि बीटा कार्बनचा H। मग H आणि OH निघाला तर इथं तयार होतो RCH डबल बॉन्ड CH2 प्लस H2O। म्हणजे काय तयार होतो मित्रांनो, अल्कीन तयार होतो। अल्कोहोल ज्याचं डिहायड्रेशन झालं तर अल्कीन तयार होतो। आता हे जे डिहायड्रेशन आहे मित्रांनो, त्या डिहायड्रेशन होताना OH त्याच अल्कोहोल मधला आणि H पण त्याच अल्कोहोल मधला। मग हे जे डिहायड्रेशन आहे या डिहायड्रेशनला इंट्रामॉलिक्युलर, कोणतं डिहायड्रेशन म्हणायचं मित्रांनो, याला इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन। कोणतं? इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन। कारण की आणखी एक डिहायड्रेशन आहे बघा मित्रांनो, आपण असा एक अल्कोहोल घेतला, परत दुसरा मॉलिक्यूल घेतला अल्कोहोलचा आणि ज्याला हीट दिली आपण कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड सोबत। मग यातला H आणि यातला OH असा H2O निघून गेला तर इथं प्रोडक्ट वेगळं तयार होतं ROR। म्हणजेच काय तयार होतं, इथं इथर तयार होतं। मग आता हे पहिलं डिहायड्रेशन आणि सेकंड डिहायड्रेशन दोघात फरक आहे मित्रांनो। तर इथं जो वॉटर मॉलिक्यूल निघाला एकाच अल्कोहोल मधून आणि इथं जो वॉटर मॉलिक्यूल निघाला दोघा मिळून, म्हणजे दोन अल्कोहोल मॉलिक्यूल मिळून एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला। मग याला इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन काय म्हणायचं, याला इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन। लक्षात येईल, इंट्रामॉलिक्युलर आणि इंटरमॉलिक्युलर। बघा, अल्कोहोलचं इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन झालं अल्कीन तयार होईल, अल्कोहोलचं इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन झालं इथर तयार होईल। इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन सगळ्यात फास्ट टर्शियरी अल्कोहोलचं होतं, सेकंडरी आणि प्रायमरी। इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन उलट आहे मित्रांनो, प्रायमरीचं फास्ट होतं सेकंडरी आणि टर्शियरी पेक्षा। ही रिॲक्शन पण इथर मध्ये आहे या चॅप्टर मध्ये, ती आताच मी इथं घेऊन टाकली आहे। अल्कोहोल पासून इथर तयार होण्याच्या रिॲक्शनला कोणतं डिहायड्रेशन म्हणा, इंटरमॉलिक्युलर डिहायड्रेशन। आणि अल्कोहोल पासून अल्कीन तयार होण्याच्या रिॲक्शनला म्हणा इंट्रामॉलिक्युलर डिहायड्रेशन। इंट्रामॉलिक्युलर सगळ्यात फास्ट होतं टर्शियरीचं, इंटरमॉलिक्युलर फास्ट होतं प्रायमरीचं। क्लिअर?
त्यानंतर आणखी एक रिॲक्शन आहे बघा, दॅट इज ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल. एकदम सोपी रिॲक्शन ही पण. जो अल्कोहोल आहे त्या अल्कोहोलचं काय करायचं मित्रांनो, ऑक्सिडेशन करायचं. मग मी घेतला प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल जो लिहिता तुम्ही RCH2OH. मग हा जो प्रायमरी अल्कोहोल आहे त्याचं काय केलं आपण, ऑक्सिडेशन in presence of oxidizing agent K2Cr2O7 and dilute H2SO4. आता ऑक्सिडेशन म्हणजे माहिती आहे आपल्याला, एकतर ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. मग काय होतं मित्रांनो, यातला H आणि OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचा एक H. बघा OH चा H आणि OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचा H, असे दोन H आणि हा ऑक्सिजन कंबाईन होऊन तयार होतो H2O. उरलेला पार्ट बघा R. आता CH2 होता त्याचा राहिला CH आणि हा कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड म्हणजे RC डबल बॉन्ड OH. क्लिअर. म्हणजे ऍक्च्युअल असं घेतलं तुम्ही RCH2 आणि हा OH इथं घेतला तर यातला H आणि यातला एक H असा H2O काढून टाकला. काय तयार झाला मित्रांनो, अल्डिहाइड. काय तयार होतो, अल्डिहाइड. म्हणजे जो प्रायमरी अल्कोहोल आहे त्याचं ऑक्सिडेशन केलं तर काय तयार होईल, अल्डिहाइड तयार होईल. आणि जो अल्डिहाइड आहे रिॲक्शन ह्या स्टेजला थांबवत नाही, तर जो अल्डिहाइड आहे मित्रांनो त्या अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन होतं बाय युजिंग सेम ऑक्सिडायझिंग एजंट K2Cr2O7 अँड डायल्यूट H2SO4. तर हा ऑक्सिजन आता इथं ऍड होतो आणि असा प्रोडक्ट तयार होतो RC डबल बॉन्ड OH. म्हणजे कोणता मित्रांनो, कार्बोक्सिलिक ऍसिड. बघा प्रायमरी अल्कोहोल आहे, ज्या प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर पहिल्या स्टेप मध्ये होतो अल्डिहाइड. अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन होतं, तयार होतो कार्बोक्सिलिक ऍसिड. आता बघा मित्रांनो, हेच ऑक्सिडेशन जर तुम्ही असं केलं म्हणजे प्रायमरी अल्कोहोल घेतला आणि प्रायमरी अल्कोहोल घेऊन त्याचं ऑक्सिडेशन करण्यासाठी ऑक्सिडायझिंग एजंट वापरला तुम्ही PCC, पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट. तर हा पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट काय करतो, तर प्रायमरी अल्कोहोलला फक्त अल्डिहाइड मध्ये कन्वर्ट करतो. ह्या अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन तो होऊ देत नाही. म्हणजे याचा महत्वाचा रोल काय, तर हा जो PCC आहे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट तो काय करतो, फक्त प्रायमरी अल्कोहोलला कन्वर्ट करतो अल्डिहाइड मध्ये. जसं इथं अल्डिहाइड इतर रिॲक्शन थांबत नाही, अल्डिहाइड परत कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. तसा PCC जर यूज केला तर अल्डिहाइड स्टेजलाच रिॲक्शन थांबते, परत तो कशात कन्वर्ट होत नाही मित्रांनो, तर तो कन्वर्ट होणार नाही कार्बोक्सिलिक ऍसिड. आता कन्वर्जन एकदम सोपं आहे. पहिल्या स्टेप मध्ये जो CH2OH आहे त्याचा तयार करायचा C डबल बॉन्ड OH आणि परत ऑक्सिडेशन झालं तर C डबल बॉन्ड OH. जसं मित्रांनो इथं जर आपण घेतलं, मग मी अल्कोहोल घेतला CH3CH2OH. आता एकदम फास्ट मध्ये आपल्याला कन्वर्जन आलं पाहिजे. ऑक्सिडेशन म्हटलं का लगेच तुम्ही म्हणाय CH2OH चा काय करा, सांगा CH2OH चा काय करा, तर C डबल बॉन्ड OH. काय तयार झाला, ऍसिटाल्डिहाइड. परत जर ऑक्सिडेशन झालं तर ह्या ऍसिटाल्डिहाइड पासून तयार होईल ऍसिटिक ऍसिड. काय तयार होईल, ऍसिटिक ऍसिड. जसं काल आपण अल्डिहाइड आणि ऍसिड पासून अल्कोहोल तयार केला होता, ते रिडक्शन म्हटलं होतं. हे उलट आहे, हे रिडक्शनच्या उलट आता हे ऑक्सिडेशन आहे. रिडक्शन झालं तर अल्डिहाइड कन्वर्ट होतो प्रायमरी अल्कोहोल मध्ये आणि इथं उलट आहे, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर तो कन्वर्ट होतो अल्डिहाइड मध्ये. आता जसं आपण प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं त्याच टाईपने तुम्ही सेकंडरी अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन केलं, आता जसं आपण हे प्रायमरी अल्कोहोलचं लिहिलं त्याच टाईपने आपण सेकंडरी अल्कोहोलचं जर ऑक्सिडेशन केलं बघा मित्रांनो, तर आपल्याला काय भेटल, तर सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तर आपल्याला प्रोडक्ट भेटल तिथं कोणता, तर कीटोन. काय तयार होणार आहे, कीटोन तयार होणार आहे. आता बघा जनरल सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन कसं होईल, कीटोन कसा तयार होईल हे आपल्याला कळल. तर सेकंडरी अल्कोहोल जनरल तुम्ही लिहिता R. बघा सेकंडरी अल्कोहोल कसं लिहिता, तर RCHOH. परत इथं लिहिता R. कोणता अल्कोहोल हा, सेकंडरी अल्कोहोल. याचं जर ऑक्सिडेशन केलं बाय युजिंग ऑक्सिडायझिंग एजंट K2Cr2O7 अँड डायल्यूट
H2SO4. तर बा OH चा एक H, OH ज्या कार्बनला अटॅच आहे त्याचा H, असे 2 H आणि हा ऑक्सिजन तयार होईल H2O. उरलेला पार्ट बघा, हा R, हा कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड लिहा, मग C डबल बॉन्ड O R आणि R C डबल बॉन्ड O R म्हणजे काय मित्रांनो, कीटोन. आता इथे फक्त काय लक्षात ठेवायचं, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं अल्डिहाइड, परत अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन झालं कार्बोक्सिलिक ऍसिड आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन झालं तर काय तयार होईल मित्रांनो, कीटोन तयार होईल. आता जसं आपण प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन बघितलं, मग ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे एकमेकांच्या काय मित्रांनो, रिव्हर्स रिॲक्शन आहे. म्हणजे अल्डिहाइडचं रिडक्शन केलं प्रायमरी अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं अल्डिहाइड. बघा इथं जर आपण विचार केला, हा अल्डिहाइड नाहीये, हा कीटोन आहे, कीटोनचं रिडक्शन केलं सेकंडरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं कीटोन. क्लिअर, दोन्ही रिॲक्शन माझ्या मते समजले आहे. आता जसं प्रायमरी आणि सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं तसं लक्षात घ्या मित्रांनो, टर्शियरी अल्कोहोल जर घेतला तुम्ही, टर्शियरी अल्कोहोल रेजिस्ट ऑक्सिडेशन, काय म्हणतात ते, टर्शियरी अल्कोहोल रेजिस्ट ऑक्सिडेशन. टर्शियरी अल्कोहोल हा स्वतःचं ऑक्सिडेशन होऊ देत नाही. मग तुम्हाला विचारलं का बरं तो स्वतःचं ऑक्सिडेशन होऊ देत नाही, तर त्याचं कारण आहे मित्रांनो, OH ज्या कार्बन लाटायचे, सांगा OH ज्या कार्बन लाटायचे त्याला तुम्ही म्हणता अल्फा कार्बन. मग ह्या अल्फा कार्बनला जर प्रायमरी अल्कोहोलचा विचार केला तर अल्फा कार्बनला 2 हायड्रोजन आहे, सेकंडरी अल्कोहोलचा विचार केला अल्फा कार्बनला 1 हायड्रोजन आहे. तसं टर्शियरी कार्बनमध्ये, टर्शियरी अल्कोहोलमध्ये अल्फा कार्बनला 1 पण हायड्रोजन नाहीये. म्हणजे थोडक्यात टर्शियरी अल्कोहोलमध्ये अल्फा हायड्रोजन ॲटम हा अब्सेंट असतो, त्यामुळं तो त्याचं स्वतःचं काय होऊ देत नाही, ऑक्सिडेशन हे होऊ देत नाही. मग इथं लक्षात घ्यायचं तुम्ही, टर्शियरी अल्कोहोल रेजिस्ट ऑक्सिडेशन, त्याचं कारण काय, ड्यू टू ऑब्सेन्स ऑफ अल्फा हायड्रोजन ॲटम. मग त्याचं जर ऑक्सिडेशन करायचं असेल तर तुम्हाला स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट घ्यावं लागतो, जसं KMnO4 किंवा Cr2O3, क्रोमियम ट्रायऑक्साईड. मग आता याचं ऑक्सिडेशन कसं होतं मित्रांनो, तर याचं डायरेक्ट ऑक्सिडेशन होत नाही, तर पहिल्यांदा याचं डिहायड्रेशन होतं. डिहायड्रेशन म्हणजे याचा OH आणि शेजारच्याचा H निघतो, असं प्रोडक्ट आपल्याला भेटेल. काय म्हणणार त्या प्रोडक्टला तुम्ही, अल्किन. कोणता अल्किन आहे हा, आयसोब्युटिलिन, किंवा त्याला म्हणणार 2-मिथिल प्रोपीन. आणि ह्या 2-मिथिल प्रोपीनचं ऑक्सिडेशन होऊन आपल्याला असं प्रोडक्ट भेटतं मित्रांनो, CH3C डबल बॉन्ड O, म्हणजे ॲसिटोन प्लस कार्बन डायऑक्साईड आणि प्लस वॉटर. हे कोणाचं ऑक्सिडेशन केलं आपण, तर टर्शियरी अल्कोहोलचं. क्लिअर, कळालं. मग आता प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं अल्डिहाइड, अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन केलं कार्बोक्सिलिक ऍसिड, सेकंडरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन केलं कीटोन तयार होईल. टर्शियरी अल्कोहोलचं सहजासहजी म्हणजे इझिली ऑक्सिडेशन होणार नाही. का बरं, तर त्याच्यात अल्फा हायड्रोजन ॲटम प्रेझेंट नाहीये. आता बघा मित्रांनो, हेच ऑक्सिडेशन करण्यासाठी आपण काय करू शकतो, जो अल्कोहोल आहे त्या अल्कोहोलला जर हीट दिली आपण कॉपर पावडर सोबत, काय केलं, कॉपर पावडर सोबत हीट दिली तर ह्या अल्कोहोल मधला काय होतं बघा, यातला 1 हायड्रोजन आणि यातला 1 हायड्रोजन निघतो. 1 हायड्रोजन म्हणजे 2 हायड्रोजन निघून जाता, 2 हायड्रोजन निघाले तर RCHO काय तयार होतो मित्रांनो, अल्डिहाइड तयार होतो. ह्या रिॲक्शनला डिहायड्रोजिनेशन काय म्हणणार याला आपण, डिहायड्रोजिनेशन. डिहायड्रोजिनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. मग अल्कोहोलला जर तुम्ही कॉपर मेटल सोबत किंवा कॉपर पावडर सोबत हीट दिली तर त्याचं डिहायड्रोजिनेशन होतं, प्रायमरी अल्कोहोल कन्वर्ट होतो अल्डिहाइड मध्ये, सेकंडरी अल्कोहोल कन्वर्ट होईल कीटोन मध्ये. म्हणजे सेम तीच रिॲक्शन आहे, पण या पहिल्याला ऑक्सिडेशन म्हणणार, ह्या दुसऱ्या रिॲक्शनला आपण डिहायड्रोजिनेशन म्हणायचं. डिहायड्रोजिनेशन मीन्स रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. क्लिअर, मग ऑक्सिडेशन झालं, डिहायड्रोजिनेशन झालं तर प्रोडक्ट सेम आहे. प्रायमरी अल्कोहोल पासून अल्डिहाइड आणि सेकंडरी अल्कोहोल पासून काय तयार होईल मित्रांनो, कीटोन्स. तर माझ्या मते हे ऑक्सिडेशन, ही जी रिॲक्शन आहे नंतरची लिहिली त्या रिॲक्शनला आपण डिहायड्रोजिनेशन म्हणणार. कोणती रिॲक्शन ही, डिहायड्रोजिनेशन.
आता हायड्रोजिनेशन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन, डिहायड्रोजिनेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ हायड्रोजन. ही एक फिजिकल प्रोसेस आहे मित्रांनो. अल्कोहोलला कॉपर मेटल सोबत हीट दिली तर अल्कोहोल पासून अल्डिहाइड किंवा कीटोन तयार होतो. क्लिअर. तर ह्या केमिकल प्रॉपर्टी होत्या अल्कोहोलच्या. कोणकोणत्या रिॲक्शन घेतल्या बघा आपण. ज्यामध्ये पहिली घेतली आपण रिॲक्शन इनव्हॉल्विंग ब्रेकेज ऑफ OH बॉन्ड, ज्यामध्ये इस्टरिफिकेशन रिॲक्शन घेतली. तुम्ही इस्टर तयार केले अल्कोहोलचा यूज करून. नंतर आपण रिॲक्शन इनव्हॉल्विंग ब्रेकेज ऑफ CO बॉन्ड, ज्यामध्ये तुम्ही अल्कोहोल कन्वर्ट केले अल्किल हलाइडमध्ये. नंतर डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल आणि शेवटचं ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल आणि डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल. तर इथपर्यंतच्या ह्या रिॲक्शन आहे मित्रांनो अल्कोहोलच्या. त्यानंतर नेक्स्ट पार्ट असणार आहे चॅप्टरमध्ये, दॅट इज फिनॉल. आता बघा, जसं आपण काय केलं, अल्केन मधला एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम काढले आणि तेवढेच हायड्रॉक्सी ग्रुप घेतले. हायड्रॉक्सी म्हणजे OH ग्रुप. तयार होणाऱ्या कंपाऊंडला म्हटलं आपण अल्कोहोल. तसं लक्षात घ्या मित्रांनो, जो ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स आहे त्या ॲरोमॅटिक कंपाऊंड मधला आपण एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ॲटम काढले आणि तेवढेच OH ग्रुप घेतले. तयार होणाऱ्या कंपाऊंडला म्हणणार आपण फिनॉल. म्हणजे फिनॉलची महत्वाची ओळख काय मित्रांनो, तर फिनॉलमध्ये OH ग्रुप हा कोणाला अटॅच असतो, तर OH ग्रुप हा अटॅच असतो ॲरोमॅटिक रिंगला. कोणाला अटॅच असतो मित्रांनो, तो ॲरोमॅटिक रिंगला. मग आता किती OH अटॅच आहे त्यानुसार फिनॉलचे टाईप आहे. जसं पहिला टाईप आहे बघा मोनोहायड्रिक फिनॉल. मग बेन्झीन रिंग, त्यातला एक हायड्रोजन काढला OH घेतला, त्याला म्हणणार आपण फिनॉल. बघा, दोन ॲरोमॅटिक रिंग जर कंबाईन असेल, ज्याला तुम्ही नॅपथॅलिन म्हणता, त्या नॅपथॅलिन मधला एक हायड्रोजन काढून एक OH घेतला, अल्फा नॅपथॉल किंवा 1 नॅपथॉल. त्यानंतर बघा मित्रांनो, जो टोल्युइन आहे, टोल्युइन याचा अर्थ कळाला ना, ॲरोमॅटिक रिंग त्याला CH3. मग या टोल्युइन मधला एक हायड्रोजन काढून एक OH घेतला, त्याला म्हणायचं क्रिसॉल. काय म्हणायचं त्याला, क्रिसॉल. मग क्रिसॉल हा कोणापासून तयार होणारा फिनॉल आहे, तर क्रिसॉल हा टोल्युइन पासून तयार होणारा फिनॉल आहे. मग बघा, टोल्युइनच्या ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन काढून OH घेतला, ऑर्थो क्रिसॉल. मेटा पोझिशनला OH घेतला, मेटा क्रिसॉल. आणि पॅरा पोझिशनला OH घेतला, पॅरा क्रिसॉल. कळलं ना मग अर्थ, ऑर्थो क्रिसॉल, मेटा क्रिसॉल आणि पॅरा क्रिसॉल. जसं याचं नाव आहे 2 मिथिल फिनॉल, याचं 3 मिथिल फिनॉल आणि याचं 4 मिथिल फिनॉल. मग तुम्हाला विचारलं पॅरा क्रिसॉलचा IUPAC नेम, IUPAC नेम ऑफ पॅरा क्रिसॉल. मग सांगता आलं पाहिजे आपल्याला 4 मिथिल फिनॉल, मेटा क्रिसॉलचं 3 मिथिल फिनॉल, ऑर्थो क्रिसॉलचं 2 मिथिल फिनॉल. त्यानंतर बघा, ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन मधले 2 हायड्रोजन काढले आणि 2 OH घेतले, तर त्याला म्हणायचं डायहायड्रिक फिनॉल. बघ, हे 3 एक्झाम्पल दिसत आहे बघा. हे एकदम महत्वाचे, लक्षात घ्या, ज्यावर क्वेश्चन हे विचारले जातात. आता ह्या तिन्ही स्ट्रक्चर मध्ये दिसतंय तुम्हाला OH. जसं पहिल्या स्ट्रक्चर मध्ये OH एकदम शेजारच्या कार्बनला आहे, इथं अल्टरनेट आहे आणि इथं अपोजिट कार्बनला आहे. मग शेजारच्या कार्बनला OH असेल 2, तर त्याला म्हणा कॅटेकोल. काय म्हणा, कॅटेकोल. अल्टरनेट असेल रेसोरकिनोल, अपोजिट असेल हायड्रोकिनोल. काय म्हणा त्याला, हायड्रोकिनोल. बघा, कॅटेकोल, रेसोरकिनोल अँड हायड्रोकिनोल, दीज आर द एक्झाम्पल ऑफ डायहायड्रिक फिनॉल. कशाचे एक्झाम्पल मित्रांनो, हे डायहायड्रिक फिनॉल. आता कॅटेकोलचं नाव आहे बघा बेन्झीन 1,2 डायोल, रेसोरकिनोलचं नाव आहे बेन्झीन 1,3 डायोल आणि हायड्रोकिनोलचं बेन्झीन 1,4 डायोल. तर कळालं सगळ्यांना आता मोनोहायड्रिक आणि डायहायड्रिक फिनॉल हे एक्झाम्पल पाठ करायचे. त्यानंतर ट्रायहायड्रिक फिनॉल आहे बघा मित्रांनो, ॲरोमॅटिक कंपाऊंड मधले 3 हायड्रोजन रिप्लेस केले आणि 3 हायड्रॉक्सी ग्रुप घेतले, तर तयार होणाऱ्या कंपाऊंडला फिनॉलला म्हणणार तुम्ही ट्रायहायड्रिक फिनॉल. बघा, आता हा जो ट्रायहायड्रिक फिनॉल आहे, ज्यामध्ये 3 OH हे अल्टरनेट आहे. कसे मित्रांनो, अल्टरनेट आहे. त्याचं नाव आहे फ्लोरोग्लुसिनोल. काय नाव आहे त्याचं, फ्लोरोग्लुसिनोल. यावर पण क्वेश्चन विचारले हा. फ्लोरोग्लुसिनोल, ज्याचा IUPAC नेम आहे बघा बेन्झीन 1,3,5 ट्रायोल.
नंतर 3 OH हे ऍडजस्टंट कार्बनला असेल तर त्याचं नाव आहे मित्रांनो पायरोगॅलोल. काय नाव आहे त्याचं? पायरोगॅलोल. IUPAC नेम बेन्झीन 1,2,3 ट्रायोल. आणि इथे बघा बेन्झीन 1,2,4 ट्रायोल. बघा पायरोगॅलोल, फ्लोरोग्लुसिनोल. फ्लोरोग्लुसिनोल म्हणजे 3 OH अल्टरनेट अटॅच. 3 OH ऍडजस्टंट कार्बनला अटॅच असेल पायरोगॅलोल. आणि हा बेन्झीन 1,2,4 ट्रायोल. हे तिन्ही पण एक्झाम्पल आहे कोणत्या टाईपचे? फिनॉल, ट्रायहायड्रिक फिनॉल. क्लिअर? त्यानंतर बघा मित्रांनो हा जो फिनॉल आहे या फिनॉलचा जर विचार केला, ज्या फिनॉलमध्ये OH ग्रुप अटॅच असतो कोणाला? ॲरोमॅटिक रिंगला. ॲरोमॅटिक रिंगला ज्या कार्बनला OH अटॅच आहे मित्रांनो त्याचं हायब्रिडायझेशन असतं sp2. कोणतं हायब्रिडायझेशन असतं त्याचं? sp2. मग ह्या फिनॉल मधला हा OH बॉन्ड जर ब्रेक झाला, माहिती आहे आपल्याला OH बॉन्ड कोणत्या टाईपने ब्रेक होईल? बघा मित्रांनो OH बॉन्ड कोणत्या टाईपने ब्रेक होईल तर हेट्रोलिसिस. दोन्ही इलेक्ट्रॉन ऑक्सिजन कडे जाईल, मग ह्या ऑक्सिजन वर येईल मायनस चार्ज आणि बाहेर पडल H+. म्हणजे आपल्याला कळालं फिनॉल मधला OH बॉन्ड ब्रेक झाला तर H+ आयन भेटतो. आणि हा जो आयन तयार झालाय याला म्हणणार आपण फिनॉक्साइड आयन. काय म्हणणार त्याला? फिनॉक्साइड आयन. आणि जो सबस्टन्स H+ आयन देतो त्याला म्हणतो आपण ऍसिड. देअरफॉर फिनॉल्स आर ऍसिडिक इन नेचर. आणि या फिनॉलचं नाव आहे कार्बोलिक ऍसिड. काय नाव मित्रांनो याचं? कार्बोलिक ऍसिड. बऱ्याच वेळेस फिनॉल नावाने क्वेश्चन नाही विचारल्या जात तर कार्बोलिक ऍसिड. कार्बोक्झिलिक वेगळा आहे, कार्बोनिक वेगळा आहे. बघा कार्बोक्झिलिक म्हटलं का तुम्ही लिहिता RCOOH असा जर लिहिला H2CO3. H2CO3 चं नाव आहे कार्बोनिक ऍसिड, याचं नाव आहे कार्बोक्झिलिक ऍसिड. आणि फिनॉलचं नाव आहे कार्बोलिक ऍसिड. मग फिनॉलचं नेचर कसं आहे? ऍसिडिक आहे. का बरं ऍसिडिक आहे हे कळालं. आता हा जो फिनॉक्साइड आयन आहे बघा मित्रांनो, हा फिनॉक्साइड आयन हा जास्त स्टेबल असतो फिनॉल पेक्षा ड्यू टू रेझोनन्स इफेक्ट. कोणता इफेक्ट? रेझोनन्स इफेक्ट मुळे फिनॉक्साइड आयन हा जास्त स्टेबल आहे. जास्त स्टेबल असल्यामुळे फिनॉलचा नेहमी ट्राय असतो फिनॉक्साइड आयनच्या फॉर्म मध्ये जाण्याचा, म्हणून तो इझिली H+ आयन डोनेट करतो. म्हणून फिनॉल हे जास्त ऍसिडिक आहे ॲज कम्पेअर टू अल्कोहोल. अल्कोहोल हे वीक ऍसिड आहे किंवा त्याला तुम्ही न्यूट्रल पण म्हणता. पण फिनॉल आणि अल्कोहोल मध्ये कोण जास्त ऍसिडिक आहे असं जर विचारलं तर कोण असणार आहे मित्रांनो? फिनॉल. क्लिअर? हा पॉइंट कळाला सगळ्यांना. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट असणार आहे दॅट इज प्रिपरेशन ऑफ फिनॉल. तर बघा मित्रांनो फिनॉल तयार करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आहे, ज्यामध्ये फर्स्ट मेथड आहे बाय युजिंग क्लोरोबेन्झीन. फिनॉल प्रिपेअर करायचा कोणाचा यूज करून? क्लोरोबेन्झीन. क्लोरोबेन्झीन पासून फिनॉल तयार करण्याच्या प्रोसेसला म्हणणार आपण डॉच प्रोसेस. काय म्हणता मित्रांनो या प्रोसेसला? डॉच प्रोसेस. 2 स्टेप मध्ये रिॲक्शन होते. पहिल्या स्टेप मध्ये हा जो क्लोरोबेन्झीन आहे बघा, हा जो क्लोरोबेन्झीन आहे, दिस क्लोरोबेन्झीन आर हिटेड विथ नियर अबाउट 623 केल्विन. हीट दिल्या जाते कोणासोबत? NaOH सोबत. मग यातला हा ONa इथं कंबाईन होतो, तयार होतो सोडियम फिनॉक्साइड. काय तयार होतो मित्रांनो? सोडियम फिनॉक्साइड. आणि हा जो सोडियम फिनॉक्साइड आहे याचं जर आपण हायड्रोलिसिस केलं, काय केलं याचं? हायड्रोलिसिस केलं तर यातला हा Na निघून जाईल, तिथं काय येईल? H. म्हणजे काय तयार होईल मित्रांनो? फिनॉल. अशी 2 स्टेप मध्ये रिॲक्शन होते. जनरल जर आपण विचार केला क्लोरोबेन्झीन, त्या क्लोरोबेन्झीन पासून पहिल्यांदा तयार होतो फिनॉक्साइड. आणि तो जो फिनॉक्साइड आहे त्याचं जर आपण हायड्रोलिसिस केलं तर काय तयार होईल तो मित्रांनो? फिनॉल तयार होतो. ज्या प्रोसेसला आपण काय म्हणणार तर डॉच प्रोसेस. त्यानंतर सेकंड प्रोसेस असणार आहे बघा मित्रांनो प्रिपरेशन ऑफ फिनॉल बाय युजिंग बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. तर बघा यामध्ये आता इथं तर रिॲक्शन दिली आहे, मी परत इथं समजून सांगतो. तर आपण घेतला बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. बेन्झीन सल्फोनिक ऍसिड म्हणजे ॲरोमॅटिक रिंग, त्याला अटॅच केला SO3H. याचं नाव आहे बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. दिस बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आर रिॲक्ट विथ सोडियम हायड्रॉक्साइड. बघा हा ऍसिड आहे आणि हा बेस आहे, माहिती आहे. मग आपल्याला ऍसिड आणि बेसची रिॲक्शन झाली
काय तयार होतो, सॉल्ट प्लस वॉटर. मग यातला H प्लस यातला OH मायनस असा कंबाईन होऊन H2O तयार होईल. मग उरलेला पार्ट बघा, उरलेला पार्ट ही ॲरोमॅटिक रिंग ॲज इट इज. नंतर हा SO3H आहे तर त्याचा SO3 मायनस लिहिणार आणि याला अटॅच होईल हा Na प्लस. बघा सोडियम सॉल्ट तयार झाला मित्रांनो. ज्या सोडियम सॉल्टला म्हणणार आपण सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झीन सल्फोनिक ऍसिड किंवा त्याला सोडियम बेन्झीन सल्फोनेट. काय म्हणणार त्याला, सोडियम बेन्झीन सल्फोनेट. सांगा ह्या पहिल्या स्टेपमध्ये काय झालं, ऍसिड रिॲक्ट झाला बेस सोबत, तयार झाला सॉल्ट. कोणता सॉल्ट, सोडियम बेन्झीन सल्फोनेट प्लस वॉटर. मग ह्या पहिल्या स्टेपला म्हणता तुम्ही न्यूट्रलायझेशन. काय म्हणता मित्रांनो याला, न्यूट्रलायझेशन. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये काय होतं बघा मित्रांनो, हा जो सोडियम सॉल्ट तयार झालाय बेन्झीन सल्फोनिक ऍसिडचा, हा जो सोडियम सॉल्ट आहे ह्या सोडियम सॉल्टला हीट दिल्या जाते. कोणासोबत, NaOH सोबत हीट दिल्या जाते. 2 मॉलिक्यूल घेता. मग इथं 2 मॉलिक्यूल घेतल्यानंतर काय तयार होतो, तर असा सॉल्ट तयार होतो सोडियम फिनॉक्साइड. काय तयार होतो मित्रांनो, सोडियम फिनॉक्साइड. आणि सोडियम फिनॉक्साइड तयार झाल्यानंतर बघा काय कन्सिडर केलं आपण, हे समजा हे ONA इथं अटॅच झाले 2. मग उरलेला पार्ट कोणता, SO3. नंतर काय म्हणणार आपण, यातले 2 Na, 2 SO3, 2 Na, नंतर हे 2 OH असणार. मग आता हे सगळे कंबाईन होऊन काय तयार होईल, तर बघा मित्रांनो Na2. काय म्हणणार आपण, Na2. नंतर यातला एक आपण ऑक्सिजन इथं कंबाईन केला म्हणजे आपण असं लिहू शकतो 2NaHSO4. काय तयार झाला, 2NaHSO4, ज्याला म्हणणार आपण सोडियम बायसल्फेट. काय तयार झाला, सोडियम बायसल्फेट. या सेकंड स्टेपला फ्युजन म्हणता. आणि थर्ड स्टेपमध्ये हा तयार झालेला जो सोडियम फिनॉक्साइड आयन आहे किंवा सोडियम फिनॉक्साइड हा जो सॉल्ट आहे त्या सॉल्टचं ऍसिडिफिकेशन केलं जातं. आता ऍसिडिफिकेशन म्हणजे काय मित्रांनो, तर याला रिॲक्ट केलं जातं ऍसिड सोबत. मग आपल्याकडं सॉल्ट तयार झालाय कोणता, सोडियम फिनॉक्साइड. मग याची रिॲक्शन केली आपण ऍसिड सोबत, समजा HCl. तर HCl सोबत रिॲक्शन केली तर यातला काय होईल मित्रांनो, Na निघून जाईल, त्याऐवजी H येईल. मग H आला तर असा तयार होईल इथं फिनॉल. काय तयार होईल मित्रांनो, इथं फिनॉल प्लस काय तयार होईल इथं NaCl. तर समजली ही रिॲक्शन. 3 स्टेपमध्ये रिॲक्शन होते. 3 स्टेपमध्ये काय, तर पहिल्यांदा बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, त्याच्यापासून तयार होतो सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. त्या सोडियम सॉल्ट ऑफ बेन्झीन सल्फोनिक ऍसिडला हीट देतो आपण NaOH सोबत. NaOH सोबत हीट दिल्यानंतर तयार होईल तिथं सोडियम फिनॉक्साइड. सोडियम फिनॉक्साइडचं ऍसिडिफिकेशन केलं, तयार झाला फिनॉल. काय तयार झाला मित्रांनो, फिनॉल तयार झाला. तर ही सेकंड मेथड आहे फिनॉल प्रिपरेशनची. त्यानंतर नेक्स्ट मेथड आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल बाय युजिंग क्युमिन. कोणाचा यूज करून आता फिनॉल तयार करायचं आपल्याला, तर क्युमिनचा यूज करून. तर अगोदर लक्षात घ्या मित्रांनो क्युमिन म्हणजे काय, तर ही बेन्झीन रिंग, ज्या बेन्झीन रिंगला आपण अटॅच केला CH3 म्हणजे कोणता ग्रुप मित्रांनो, आयसोप्रोपिल. म्हणून क्युमिनचं दुसरं नाव आहे मित्रांनो आयसोप्रोपिल बेन्झीन. काय म्हणणार याला आपण, आयसोप्रोपिल बेन्झीन. मग ह्या आयसोप्रोपिल बेन्झीनचं पहिल्यांदा ऑक्सिडेशन केलं जातं बाय युजिंग कॅटॅलिस्ट कोबाल्ट नॅपथिनेट. हे महत्वाचं आहे. कोणता कॅटॅलिस्ट घेतला जातो इथं, कोबाल्ट नॅपथिनेट. मग हे 2 ऑक्सिजन ह्या कार्बन आणि हायड्रोजनच्या मध्ये ऍड होतं, हे 2. याला म्हणायचं क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड. काय तयार झाला, क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड. मग परत क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड त्याला हीट दिल्या जाते डायल्यूट H2SO4 सोबत. तर याचं डिकम्पोजिशन होतं मित्रांनो. इथून हा पूर्ण पार्ट निघून जातो, परत हा एक बॉन्ड ब्रेक होतो OH. मग OH रिंगला अटॅच होतो आणि उरलेला पार्ट हा CH3 C डबल बॉन्ड CH3 म्हणजे काय तयार झाला, ऍसिटोन. फिनॉल प्लस ऍसिटोन.
बघा क्युमिन पासून फिनॉल तयार करण्याची ही जी मेथड आहे, ज्यामध्ये पहिल्यांदा क्युमिनचं ऑक्सिडेशन केलं जातं, तयार होतो क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड. दिस क्युमिन हायड्रोपेरॉक्साइड ऑन डिकम्पोजिशन, त्याचं डिकम्पोजिशन केलं जातं, तयार होतो फिनॉल. आणि एक महत्वाचं बाय प्रोडक्ट तयार होतं ह्या रिॲक्शन मध्ये, ॲसिटोन. याच्यावरती पण क्वेश्चन विचारलाय. आता ही जी मेथड आहे बघा, क्युमिन पासून फिनॉल तयार करण्याची मेथड आहे, याला कमर्शियल मेथड म्हणतात. मग असं पण विचारतं ते, कमर्शियली फिनॉल आर प्रिपेअर्ड बाय युजिंग, कमर्शियली फिनॉल्स आर प्रिपेअर्ड बाय युजिंग क्युमिन. क्युमिनचं दुसरं नाव काय मित्रांनो, आयसोप्रोपिल बेन्झीन. किती स्टेप मध्ये रिॲक्शन होते, 2. कोणत्या 2? पहिल्यांदा होतं ऑक्सिडेशन. परत असं पण विचारता, विच ऑफ द फॉलोइंग कॅटॅलिस्ट इज यूज, सांगा कोणता कॅटॅलिस्ट यूज केला जातो क्युमिन पासून फिनॉल तयार करताना, तर कोबाल्ट नॅफ्थिनेट. कोणता? कोबाल्ट नॅफ्थिनेट. परत असं पण विचारता, विच ऑफ द फॉलोइंग बाय प्रोडक्ट इज फॉर्म ड्युरिंग कमर्शियल प्रिपरेशन ऑफ फिनॉल. त्याचा आन्सर आहे काय मित्रांनो, ॲसिटोन. आणि ही जी रिॲक्शन आहे, दिस रिॲक्शन इज कॉल्ड ऑटो ऑक्सिडेशन. ह्या रिॲक्शनला काय म्हटलं जातं, ऑटो ऑक्सिडेशन. कळालं आहे. त्यानंतर नेक्स्ट जे असणार आहे दॅट इज फ्रॉम ॲनिलीन, प्रिपरेशन ऑफ फिनॉल बाय युजिंग ॲनिलीन. बघा ॲनिलीन घेतला, त्याचे नायट्रस ॲसिड सोबत रिॲक्शन केली, मग HNO2 तुम्ही असा पण लिहिता NaNO2 प्लस HCl. काय तयार झाला, डायझोनियम सॉल्ट. बघा रिंग N2 प्लस Cl मायनस, ज्याला तुम्ही बेन्झीन डायझोनियम क्लोराईड सॉल्ट म्हणता, ज्याचं आपण हायड्रोलिसिस केलं, म्हणजे त्यात ऍड केला वॉटर, हा सॉल्ट निघून गेला, OH आला, तयार झाला फिनॉल प्लस N2. कोणता गॅस बाहेर पडला इथं, नायट्रोजन गॅस. तर असं फिनॉल तयार करण्याच्या 3 मेथड आहे. पहिलं काय, बाय युजिंग क्लोरोबेन्झीन. सांगा क्लोरोबेन्झीन पासून फिनॉल तयार करण्याच्या मेथडला तुम्ही नाव दिलं डॉज प्रोसेस. काय नाव दिलं त्याला, डॉज प्रोसेस. सेकंड बाय युजिंग बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. थर्ड मेथड बाय युजिंग क्युमिन. बघा क्युमिन पासून फिनॉल तयार करण्याची जी मेथड आहे त्याला म्हणणार आपण कमर्शियल मेथड. आणि फोर्थ मेथड वा प्रिपरेशन ऑफ फिनॉल बाय युजिंग सँडमियर रिॲक्शन, म्हणजेच बाय युजिंग ॲनिलीन. क्लिअर. तर ह्या 4 प्रिपरेशन मेथड आहे. माझ्या मते 4ही मेथड आपल्याला समजले. कोणाकोणाचा यूज करून, बाय युजिंग क्लोरोबेन्झीन, बाय युजिंग बेन्झीन सल्फोनिक ऍसिड, बाय युजिंग क्युमिन अँड बाय युजिंग ॲनिलीन. नेक्स्ट वन दॅट इज फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल. जो फिनॉल आहे त्या फिनॉलच्या काही फिजिकल प्रॉपर्टी. तर काय म्हणतात ते, प्युअर फिनॉल इज कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. स्टेटमेंट विचारता, जे स्टेटमेंटच्या रिलेटेड क्वेश्चन आहे त्यासाठी आपण या फिजिकल प्रॉपर्टी घेतो मित्रांनो. कारण ते विचारतं ना, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज आर करेक्ट, विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज आर नॉट करेक्ट फॉर फिनॉल. मग त्यासाठी आपण या स्टेटमेंट घेतोय. प्युअर फिनॉल कसा आहे म्हणतात ते, कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड. फिनॉल हॅज कॅरेक्टरिस्टिक स्मेल नोन ॲज फिनॉलिक ऑर्डर और कार्बोलिक ऑर्डर. म्हणजे फिनॉलचा असा पर्टिक्युलर स्मेल आहे ज्याला फिनॉलिक स्मेल किंवा कार्बोलिक स्मेल म्हणता. इट हॅज मेल्टिंग पॉइंट 315 केल्विन अँड बॉइलिंग पॉइंट 455 केल्विन. इट इज ओनली स्पॅरिंगली सोल्युबल इन वॉटर. थोड्या प्रमाणात पाण्यात विरघळतो, बट कम्प्लिटली सोल्युबल इन अल्कोहोल अँड इथर. इट इज वीक ऍसिड. फिनॉल हा काय आहे, वीक ऍसिड आहे, विकर दॅन इव्हन कार्बोनिक ऍसिड. जो कार्बोनिक ऍसिड आहे H2CO3 त्यापेक्षा हा वीक ऍसिड आहे. इट टर्न पिंक ऑन एक्सपोजर टू लाईट अँड एअर ड्यू टू फॉर्मेशन ऑफ मिक्सचर ऑफ क्युनोन. तर बघा हा जो फिनॉल आहे त्या फिनॉल एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आला तर फिनॉलचं ऑक्सिडेशन होतं, आणि ऑक्सिडेशन होऊन त्या फिनॉल पासून बघा तो जो फिनॉल आहे त्या फिनॉल पासून असा कंपाऊंड तयार होतो ज्या कंपाऊंडला आपण बेन्झोकिनोन म्हणणार. काय म्हणणार त्याला, बेन्झोकिनोन. आणि हा बेन्झोकिनोनचा कलर कसा आहे मित्रांनो, तर पिंक कलर आहे. म्हणून एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये फिनॉल आला तर काय तयार होतो, पिंक कलर. तो ऍक्च्युअल ओरिजिनल कलरलेस आहे, पण एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो पिंक कलरचा होतो. याचा अर्थ त्याचं काय होतं, ऑक्सिडेशन होतं. तर दीज आर द इम्पॉर्टंट
फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल. नेक्स्ट जो असणार आहे दॅट इज केमिकल प्रॉपर्टीज. जो फिनॉल आहे त्या फिनॉलच्या केमिकल प्रॉपर्टीज. तर जनरल बघा फिनॉल हा एरोमॅटिक कंपाऊंड आहे. आपल्याला माहिती आहे एरोमॅटिक कंपाऊंड ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन दाखवता. मग आता आपल्याला काही इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन बघायचे आहे फिनॉलच्या, ज्यामध्ये फर्स्ट रिॲक्शन असणार आहे दॅट इज ब्रोमिनेशन ऑफ फिनॉल. आता ब्रोमिनेशन म्हणजे काय, तर फिनॉलची जी एरोमॅटिक रिंग आहे त्या एरोमॅटिक रिंग मधला H+ निघून जातो आणि त्याऐवजी येत असेल Br+, तर त्या रिॲक्शनला म्हणणार आपण ब्रोमिनेशन. मग दोन टाईपचं ब्रोमिनेशन मित्रांनो. इथं पहिलं जे असणार आहे ऍक्शन ऑफ ब्रोमिन इन कार्बन डाय सल्फाइड. आता दोन ब्रोमिनेशन मध्ये फरक काय, तर आपण सॉल्व्हंटचा फरक करतो. पहिल्यांदा आपण ब्रोमिनेशन करतो बाय युजिंग सॉल्व्हंट कार्बन डाय सल्फाइड. तर बघा फिनॉल रिॲक्ट विथ ब्रोमिन इन प्रेझेन्स ऑफ सॉल्व्हंट कार्बन डाय सल्फाइड. तर आपल्याला मिक्सचर भेटेल. काही फिनॉलच्या ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन निघून ब्रोमिन येतो, काही फिनॉलच्या पॅरा पोझिशनचा हायड्रोजन निघून ब्रोमिन येतो. मग आपल्याला इथं मिक्सचर भेटतं कोणाचं, ऑर्थो ब्रोमो फिनॉल अँड पॅरा ब्रोमो फिनॉल. त्यापैकी जे पॅरा प्रोडक्ट आहे ते मेजर असणारे. त्यानंतर ब्रोमिनेशन केलं आपण फिनॉलचं बाय युजिंग वॉटर. कोणतं सॉल्व्हंट घेतलं, आता वॉटर हे सॉल्व्हंट घेतलं. तर बघा मित्रांनो फिनॉलचं आपण ब्रोमिनेशन करताना जर वॉटर सॉल्व्हंट घेतलं तर ब्रोमिन प्लस वॉटर याला नाव आहे ब्रोमिन वॉटर. मग ते तुम्हाला असं पण विचारतील व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमिन वॉटर ऑन फिनॉल. मग आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे. बघा वॉटरचा यूज केला तर फिनॉलचा एक मॉलिक्यूल घेता आणि ब्रोमिनचे 3 मॉलिक्यूल घेता. म्हणजे याचा रेशो पण काय आहे तर 1:3. ह्या रेशो पण लक्षात घ्यायचं मित्रांनो. इथं कार्बन डाय सल्फाइड घेतला तर रेशो 1:1 आहे फिनॉल आणि ब्रोमिनचा. आणि वॉटर घेतलं तर फिनॉल आणि ब्रोमिनचा रेशो 1:3 आहे. मग एकाच फिनॉल मधल्या 3 ठिकाणचा हायड्रोजन निघून 3 ब्रोमिन येतात. कोणकोणत्या पोझिशनला, 2nd, 4th and 6th. मग तयार होतो 2,4,6 ट्रायब्रोमो फिनॉल. बघा कार्बन डाय सल्फाइडचा यूज करून ब्रोमिनेशन केलं तर मिक्सचर भेटेल ऑर्थो ब्रोमो फिनॉल अँड पॅरा ब्रोमो फिनॉल. आणि ब्रोमिनेशन करताना वॉटर सॉल्व्हंटचा यूज केला तर आपल्याला एकच प्रोडक्ट भेटेल मित्रांनो 2,4,6 ट्रायब्रोमो फिनॉल. क्लिअर, ब्रोमिनेशन कळालं. मग जसं ब्रोमिनेशन मित्रांनो त्याच टाईपचं नायट्रेशन. मग नायट्रेशन म्हणजे माहिती आपल्याला रिंग मधला एरोमॅटिक रिंग मधला हायड्रोजन काढून NO2 ग्रुप येत असेल. मग आपण पहिल्यांदा नायट्रेशन केलं फिनॉलचं बाय युजिंग डायल्यूट नायट्रिक ऍसिड. सांगा कोणाचा यूज केला, डायल्यूट नायट्रिक ऍसिड. तर इथं आपल्याला मिक्सचर भेटल ऑर्थो नायट्रोफिनॉल अँड पॅरा नायट्रोफिनॉल. म्हणजे एक वेळेस NO2 ग्रुप ऑर्थो पोझिशनला, एक वेळेस येईल पॅरा पोझिशनला. आणि हे जे ऑर्थो प्रोडक्ट आहे ह्या केसमध्ये ऑर्थो प्रोडक्ट मेजर आहे, कारण की इथं हायड्रोजन बॉन्डिंग तयार होते. हायड्रोजन बॉन्डिंग असल्यामुळं हे ऑर्थो प्रोडक्ट हे जास्त स्टेबल आहे. जास्त स्टेबल असल्यामुळे ते असणार आहे मेजर प्रोडक्ट. आणि जर आपण फिनॉलचं नायट्रेशन केलं मित्रांनो बाय युजिंग कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, तर ह्या फिनॉलचा एक मॉलिक्यूल नायट्रिक ऍसिडचे 3 मॉलिक्यूल घेता आणि 3 ठिकाणी नायट्रो ग्रुप अटॅच होतो. आता 3 ठिकाणी कुठं बघा 2 नंबर, 4 नंबर आणि 6 नंबर. मग याला म्हणणार 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. काय म्हणणार मित्रांनो 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल, ज्याचं दुसरं नाव आहे पिक्रिक ऍसिड. बघा डायल्यूट नायट्रिक ऍसिड घेतला तर मिक्सचर तयार होईल ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि पॅरा नायट्रोफिनॉल. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड घेतला इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, तर आपल्याला एकच प्रोडक्ट भेटल 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल, ज्याचं दुसरं नाव आहे मित्रांनो पिक्रिक ऍसिड. काय म्हणणार त्याला आपण पिक्रिक ऍसिड. तर अशा 2 टाईपचं नायट्रेशन आहे. जसं ब्रोमिनेशन 2 टाईपचं, नायट्रेशन 2 टाईपचं, त्याच टाईपची रिॲक्शन असणार आहे दॅट इज सल्फोनेशन ऑफ फिनॉल. मग आता काय करतोय आपण, जो फिनॉल आहे त्या फिनॉलचं सल्फोनेशन. आता सल्फोनेशन म्हणजे काय,
तर या फिनॉल मधला हायड्रोजन काढून त्याऐवजी कोणता ग्रुप घ्यायचा, SO3H. मग त्यासाठी फिनॉलची रिॲक्शन केली जाते कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड. बघा सल्फ्युरिक ऍसिडचा फॉर्म्युला H2SO4 आहे, फक्त लिहिताना असं लिहिलं तो HOSO3H. मग बघा यातला H ह्या पोझिशनचा H आणि यातला OH असा H2. ऍक्च्युअल तसं नाहीये पण आपल्याला समजण्यासाठी लक्षात ठेवायचं. यातला H यातला OH H2 त्या पोझिशनला अटॅच झाला SO3H. मग कोणत्या पोझिशनला, ऑर्थो पोझिशनला, आणि या सेकंड रिॲक्शन मध्ये पॅरा पोझिशनला. आता ऑर्थो पोझिशनला SO3H आला त्याला ऑर्थोफिनॉल सल्फोनिक ऍसिड, याला म्हणायचं पॅराफिनॉल सल्फोनिक ऍसिड, किंवा याचा IUPAC नेम आहे 2-हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. याचं नाव आहे 4-हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. जसं बघा मित्रांनो, 2 टाईपचं ब्रोमिनेशन, 2 टाईपचं नायट्रेशन, तसं 2 टाईपचं सल्फोनेशन पण आहे. मग तू म्हणणार सल्फोनेशन मध्ये काय फरक आहे. जसं मी विचारलं तुम्हाला ब्रोमिनेशन मध्ये काय फरक आहे. 2 टाईपचं ब्रोमिनेशन करताना तुम्ही काय करता, तर बघा जो फिनॉल आहे त्या फिनॉलचं ब्रोमिनेशन करताना एकदा सॉल्व्हंट घेता कार्बन डाय सल्फाइड, एकदा सॉल्व्हंट घेता वॉटर. इथं मिक्सचर भेटतं तुम्हाला ऑर्थो ब्रोमोफिनॉल आणि एक भेटतं पॅरा ब्रोमोफिनॉल. सांगा वॉटरचा यूज करून ब्रोमिनेशन केलं एकच प्रोडक्ट भेटल 2,4,6 ट्राय ब्रोमोफिनॉल. सांगा जसं ब्रोमिनेशन 2 टाईपचं, नायट्रेशन, नायट्रेशन मध्ये काय फरक करता, एकदा घेता डायल्यूट नायट्रिक ऍसिड, डायल्यूट नायट्रिक ऍसिड घेतला तर ऑर्थो नायट्रोफिनॉल आणि दुसरं पॅरा नायट्रोफिनॉल. आणि जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड घेतला इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड, या दोघांच्या मिक्सचरला तुम्ही नायट्रेटिंग मिक्सचर पण म्हणता, तर तुम्हाला एकच प्रोडक्ट भेटल 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. कोणतं सांगा, 2,4,6 ट्राय नायट्रोफिनॉल. तसं हा जो फिनॉल आहे त्याचं सल्फोनेशन करताना काय होतं मित्रांनो, तर लक्षात घ्या, एकदा सल्फोनेशन रूम टेम्परेचरला आणि एकदा 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 373 केल्विनला. आता दोन्ही केसमध्ये तुम्हाला दोन्ही प्रोडक्ट भेटल ऑर्थो आणि पॅरा, पण रूम टेम्परेचरला ऑर्थो प्रोडक्ट मेजर असणारे आणि 100 डिग्री सेल्सिअसला पॅरा प्रोडक्ट हे असणारे मेजर प्रोडक्ट. कोणतं मित्रांनो, पॅरा प्रोडक्ट हे असणारे मेजर प्रोडक्ट. म्हणजे सल्फोनेशन मध्ये पण फरक आहे. रूम टेम्परेचरला सल्फोनेशन केलं तर 2-हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड आणि 4-हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड दोन्ही पण प्रोडक्ट भेटल, पण त्यातलं 2-हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक असणार मेजर प्रोडक्ट. आणि 100 डिग्री सेल्सिअसला केलं तर 4-हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड हे असणारे मेजर प्रोडक्ट. कळालं. मग हे दोन्ही ब्रोमिनेशन, नंतर हे दोन्ही नायट्रेशन आणि 2 सल्फोनेशन. सल्फोनेशन मध्ये फरक काय आहे, रूम टेम्परेचर आणि दुसरं 100 डिग्री सेल्सिअस. रूम टेम्परेचरला ऑर्थो प्रोडक्ट मेजर, 100 डिग्री सेल्सिअसला पॅरा प्रोडक्ट मेजर. सांगा ब्रोमिनेशन करायचं म्हणजे हायड्रोजन काढून घ्यायचा ब्रोमिन, नायट्रेशन करायचं म्हणजे हायड्रोजन काढून घ्यायचा NO2, सल्फोनेशन म्हणजे हायड्रोजन काढून घ्यायचा आपण SO3H. याचे मेन पॉइंट जर लक्षात राहिले का याचे क्वेश्चन सगळे सॉल्व्ह होतात. हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह होतील एवढा पार्ट तुम्हाला लक्षात राहिला तर. मेजर कुठं, ऑर्थो आणि पॅरा मधलं इथं पॅरा प्रोडक्ट मेजर, इथं ऑर्थो नायट्रो मेजर, आणि ह्या 2 केसमध्ये ते एकच. इथं पण कळालं आपल्याला मेजर प्रोडक्ट. तर माझ्या मते ह्या सगळ्या रिॲक्शन तुम्हाला समजल्या आहे, काही अडचण नाही आहे. काही अडचण असेल तर विचारा, अदरवाईज वाय टाईप करा. इथपर्यंतचा पार्ट समजलेला असेल वाय टाईप करा पटकन. आणि काही अडचण असेल ह्या नायट्रेशन, ब्रोमिनेशन, सल्फोनेशन मध्ये तर पटकन मला विचारा.
यस, सर्वांना समजलंय, सर्वांनी वाय टाईप केलं, याचा अर्थ सर्वांना इथपर्यंतच्या रिॲक्शन समजले आहे. त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन कडे जातोय बाबा मित्रांनो आपण. काही नेम रिॲक्शन आहे चॅप्टरमध्ये, ज्यातली फर्स्ट नेम रिॲक्शन असणार आहे रिमर टिमन रिॲक्शन. आता सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या मित्रांनो, या रिॲक्शनचा उद्देश काय, तर रिमर टिमन रिॲक्शन ही कशासाठी यूज केली जाते, तर फिनॉलचं कन्व्हर्जन केलं जातं सॅलिसायलॅल्डिहाइड मध्ये. बघा, रिमर टिमन रिॲक्शनचा यूज करून फिनॉल कन्वर्ट केला जातो सॅलिसायलॅल्डिहाइड मध्ये. फिनॉलची रिॲक्शन केली जाते बघा मित्रांनो क्लोरोफॉर्म ॲक्वियस NaOH. परत समजून सांगतो बघा, NaOH काय करतो, तर यातला हा ONa इथं अटॅच होतो. कळालं ना, मग हा ONa आला म्हणजे फिनॉक्साइड. हा जो क्लोरोफॉर्म आहे यातला H, यातला एक Cl निघून गेला, CHCl2 इंटरमिजिएट तयार झाला. त्यानंतर हा जो इंटरमिजिएट आहे त्याचं हायड्रोलिसिस केलं. बघा इथून पुढचं सांगतो मी फक्त. हा CH आहे, त्याला 2 Cl आहे, मग 2 Cl निघून हे 2 NaOH सोबत रिॲक्शन केली का असे 2 OH येतात. काय येतात तिथं 2 OH. मग हे 2 OH आले का याचं आपण डिहायड्रेशन, मग यातला OH आणि यातला H, मग CHO अल्डिहाइड ग्रुप येतो. आणि याचं परत आपण हायड्रोलिसिस केलं, यातला Na निघून H येतो. म्हणजे हा जो तयार होणारा प्रोडक्ट आहे त्याला म्हणणार सॅलिसायलॅल्डिहाइड. ही मधली स्टेप मी इथं समजून सांगितली. ह्या NaOHचं काम काय, तर 2 क्लोरीन निघून 2 OH येतात. म्हणजे आपण रिमर टिमन रिॲक्शन मध्ये फिनॉलची रिॲक्शन करणार, क्लोरोफॉर्म आणि NaOH इंटरमिजिएट तयार होईल, त्याचं हायड्रोलिसिस करणार, अल्डिहाइड तयार होईल. ह्या परत याचं हायड्रोलिसिस केलं, हा ONa कन्वर्ट होईल OH मध्ये, म्हणजे तयार होईल सॅलिसायलॅल्डिहाइड किंवा त्याला 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. काय म्हणणार मित्रांनो, त्याला 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. त्यानंतर नेक्स्ट रिॲक्शन असणार आहे दॅट इज कोल्बेज रिॲक्शन. बघा मित्रांनो, कोल्बेज रिॲक्शन जसं रिमर टिमन रिॲक्शन मध्ये फिनॉल, सॅलिसायलॅल्डिहाइड मध्ये कोल्बेज रिॲक्शन मध्ये फिनॉल कन्वर्ट केला जातो कशामध्ये, तर सॅलिसायलिक ऍसिड. कशामध्ये, सॅलिसायलिक ऍसिड. दोघात फरक काय बघा, इथं अल्डिहाइड ग्रुप आहे तसं इथं कार्बोक्सिलिक ग्रुप आहे. मग इथं रिॲक्शन काय होते, फिनॉलची रिॲक्शन केली जाते पहिल्यांदा. इथे एक स्टेप त्यांनी नाही लिहिली, मी लिहून दाखवतो. हा फिनॉल आहे, फिनॉलची रिॲक्शन केली जाते अगोदर NaOH. माहिती ना आपल्याला, हा ऍसिड आहे, हा बेस आहे, मग यातला H+ यातला OH- निघून गेला, H+ आणि OH- म्हणजे H2O निघून गेला. मग इथं असा तयार होईल सोडियम फिनॉक्साइड. मग ह्या सोडियम फिनॉक्साइडची रिॲक्शन केली जाते कार्बन डायऑक्साइड. मग इथे येतो COONa, ज्याला सोडियम सॅलिसायलेट म्हणणार, म्हणजे सोडियम सॉल्ट ऑफ सॅलिसायलिक ऍसिड. त्याचं परत हायड्रोलिसिस केलं, तयार झाला COOH, म्हणजेच काय मित्रांनो, सॅलिसायलिक ऍसिड. आता महत्वाचं लक्षात घ्या, तुम्हाला पूर्ण रिॲक्शन तर काही विचारणार नाहीये. जसं रिमर टिमन मध्ये फिनॉल